तर स्वागत आहे माझ्या चॅनलवर. नमस्कार. आज आपण बघणार आहोत वांग्याची भरलेली भाजी. तर अशा पद्धतीने आपण वांगे कापून घेतलेले आहे. इथं फास्ट फॉरवर्ड दाखवत आहे कारण की तुमचा वेळ जाऊ नये. तर असे आपण वांगे कापून पाण्यात टाकलेले आहेत. इथे आपण वाटण करणार आहोत. त्याच्यात खोबरं भाजून घेतले, कोथिंबीर, जिरे, शेंगदाणे भाजून घेतले आणि लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या हे आपण सगळं पाणी टाकून थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. तर एका कढईत मी तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यावर आपण त्याच्यात मोहरी टाकायची, नंतर जिरे टाकायचे. आता आपण इथे कढीपत्ता टाकणार आहोत. जिरे मोहरी तडतडल्यानंतरच चांगला मग कढीपत्ता टाकायचा आहे. आपण हा कढीपत्ता चांगला तळेपर्यंत गॅस बारीकच ठेवा, करपायला नको फोडणी. आता आपण इथे जे वाटण केलेलं आहे ते तेलात टाकून घ्यायचे. छान पद्धतीने भाजायचं आहे. वाटून टाकून आपण हा वांग्यामध्ये भरलेला नाही आहे, तर तो असंच तेलात टाकलेला. भरलेला वांग्यातला आपण वांग्यामध्ये राहतच नाही, करूनच त्या फायदा. त्याच्यामुळे आपण असंच केलेलं आहे. तर पद्धतीने परतून घ्यायचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. हलवत राहायचं, खाली लागायला नको मसाला. तर मसाला आपला परतून झालेला आहे. तो हलवून घ्यायचा चांगला. त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला असे सगळे मसाले टाकून परतून घ्यायचे. बघा मी याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे आणि न टाकता आपल्याला मसाले परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यात वांगे टाकायचे. वांगे टाकून पण आपण चांगलं हलवून घ्यायचे. मसाला त्याला लागला गेला पाहिजे. आता आपण जे वाटून केलेलं भांड आहे ते धुवून पाणी टाकणार आहोत त्याच्यात.
करू शकता भाजी. आपल्याला इथे 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं. तुमच्या भाजीप्रमाणे चवीनुसार मीठ टाकायचं. प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ वेगळ्या प्रमाणात लागतं. कमी जास्त कमी जास्त लागतं. सध्या हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून शिजायला ठेवायचं. पुन्हा आता बघूया भाजी शिजली आहे छान पद्धतीने आणि तरीही आली भाजीला. आपण ह्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतली. आता गॅस बंद करायचा आणि गरम गरम सर्व करायचं. रेसिपी आवडली असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत, नवीन ब्युटी टिप्ससोबत.